आपण आहोत आता पटाया सिटीमध्ये. वाजलेत 12 आणि गुड सनी डे यार. सप्टेंबर महिना आहे पण तुम्ही बघू शकता सगळ्या बीचच्या ॲक्टिव्हिटी वगैरे चालू आहे वॉटर स्पोर्टवाल्या. इथेच आपली हॉटेल आहे तर वॉकिंग डिस्टन्सवरच आहे सगळं. इकडे वॉकिंग स्ट्रीट आहे ही पटाया सिटी. मी बाईक रेंट केलं आहे आज. ही बाईक घेतली आहे 300 बातमध्ये. पासपोर्ट घेतला का त्यांनी चेक करायचं आणि अजून डिपॉझिट 900 रुपये एका दिवसाचे बाईकचे. पोलिसने पकडलं तर 500 रुपये फाईन बातमध्ये. सो बघूया. आणि आज आता आपण चाललो आहे पटाया एक्सप्लोअर करण्यासाठी. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये पटाया सिटीमध्ये काय काय फिरू शकतो त्याची माहिती देतो. आता 2 दिवस आहेत आपण पटायामध्ये. सो मजा करूया. लेट्स गो. बस एवढ्याच्या डिस्टन्सवरच वॉकिंग स्ट्रीट आहे. इथून वॉकिंग स्ट्रीट चालू होते. दिवसा अशी दिसते. निओ कार्डमधनं कॅश काढली त्याच्यानंतर त्याच्यात 250 बात एक कन्व्हर्जेशन फी लागली. आणि रेट काय भेटला मी ते तुम्हाला एंड ऑफ द व्हिडिओ सांगेल. एक डिटेल व्हिडिओ बनवेल थायलंड नाईट नदीचा वगैरे. त्यात सगळं आपण मेन्शन करूया. प्रोज कॉन्स टिप्स अँड ऑल एव्हरीथिंग. बाई वॉटर कार नाही एस यू ए काय मॉडिफाय केलेलं आहे. एक नंबर ग्राउंड क्लिअरन्स बघा तिथे. सो 70 रुपये रेट आहे पेट्रोलचा. फ्यूल भरलेला आहे आपण. आणि आता आपण जाऊया सी फूड खायला. पत्या सापडलं का कुठं आहे? चल मग घेऊन. एका सी फूड रेस्टॉरंटला गेलो. म्हटलं काहीतरी खाऊ सॅल्मन फिश वगैरे. बट भाई तिथे जे ऑप्शन्स होते ना आपण कधी खाल्लेच नसतील. असे डेंजर ऑप्शन्स होते. सो तिथून कल्टी मारली आणि आपला जो गो टू स्टॉप जेव्हा आपण थायलंडमध्ये असतो सगळ्यांना माहिती आहे 7-11 इथे आलो आहे. सो आता काहीतरी घेऊ स्नॅक्स वगैरे. ग्रीक योगर्ट वगैरे फ्रूट्स खाऊ आणि त्याच्यावर भागू. मग रात्री जेवण करू. 7-11चा प्रॉपर टूर द्यायचा राहिला होता. सो क्विकली सांगतो. पॅकेट्स आयटम असतात स्नॅक्ससाठी. ब्रेड ते चॉकलेट केक वगैरे. राईस नूडल्स अँड ऑल पॅकेजमध्ये असतं. तुम्ही ड्रिंक पण बनवू शकतात. सो हे घेतलं आपण ब्लूबेरीवाला. बाकी चिप्स वगैरेचे पण ऑप्शन्स आहेत. तुला प्यायची का? तुला आवडली होती का पण ती ड्रिंक? आम्ही फर्स्ट डेलाच ट्राय केली होती. आणि यांच्यावर थाय भाषामध्ये सगळं लिहिलं आहे. सो वाचायला थोडासा प्रॉब्लेम होतो. ओव्हरऑल सगळंच भेटतं 7-11मध्ये. तुम्ही जर जास्त दिवसाची बॅकपॅकिंग करत असेल तर तुमच्यासाठी एकदम भारी आहे. आपण आलो आहे टायगर पार्क पटायाला आणि बघूया एक्सपिरियन्स कसा आहे, काय तिकीट आहे, वरती आहे की नाही सगळं. लेट्स गो. टायगर पार्क यांच्याकडे खूप वेगवेगळे प्रकारचे तिकीटचे ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला फक्त वॉक अराउंड करायचं असेल तर 320 बात पर पर्सन. आणि जर तुम्हाला टायगर सोबत फोटो काढायचा असेल तर त्यासाठी वेगळी प्राइसिंग आहे डिपेंडिंग ऑन टायगर साईज. सो आम्ही 2 मीडियम टायगरचे फोटोशूट्स घेतले आणि 2 तिकीट वॉक अराउंडचे घेतले. मी ॲग्रीमेंट लिहून घेतलं आहे त्यांनी. जे लोक आतमध्ये जाणार आहेत त्यांना विचारलं वाटेल असेल. दे सेड इफ यू फॉलो द रूल 100% सेफ्टी. बेबी टायगर्स आहेत आणि मस्ती करतायत. चलो जाओ. When you go inside, touch only back, don't touch near children phone box. Inside, please follow staff, don't walk alone. Your phone take photo, video, no flash, no phone. उगाच चाललंय दादामध्ये ॲग्रीमेंट साईन करून गेलो. पात्या भावा त्याने डारकाळी मारावं. तू बाजार राहत होता तिथं पळत होता तीनदा काढला व्हिडिओ काढत तुला 2 सेकंद तिथं काढला तो त्याची गाडी घेऊन तो सिम्बा आहे. सिम्बा सगळ्यात मोठा. काय मोठा आहे भाई. जंगलात जर भेटला असा एखादा. हा झोपला आहे सिटिंग लाईक अ किंग. जंगलाचा राजा आहे तो. त्याला मला इकडे कोणून घेऊन राहिले सगळे बांधून घेऊन राहिले बिचारा. 10 बाय 10 एकदम चुकीचं आहे यार. केज पण नाही चांगला मोठा. काहीच नाही. त्यांना खायला पण काही दिसून सपोकेट पूर्ण आयुष्य चाललंय. नॉनव्हेज खायला पाहिजे त्यांना. मग ते झाडाचा पाला फोरायला ते विचार
की आपली पण आहे ना, आपली पण चुकी आहे, कशाला पाहायला आलो आपण. आपली पण चुकी आहे. त्यांनी केलंय म्हणून पाहायला आलो आपण. त्यांनी करायचं पण थोडंसं अजून चांगलं करायला पाहिजे. खूप सारे टायगर्स आहेत इथे बघायला आणि एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्ही म्हणू शकता फोटो काढण्यासाठी. पटायापासून 11 किलोमीटरवर आहे. आता आपण चाललो आहे डॉल्फिन शो बघायला. लाईफचा पहिला डॉल्फिन शो. खूप फॅसिनेटिंग होतं ते जेव्हा व्हिडिओमध्ये बघायचो आपण तेव्हा. अँड ब्रदर, वन मोर टाइम कन्फर्मिंग 2500 baht total you will drop here to us, right? Yeah, I Perfect? Okay. Yeah, okay, right, go. Let's go. सो जेव्हा पण तुम्ही कुठली डील करशाल तेव्हा मेक शुअर की तुम्ही त्याला काय सांगितलं किंवा त्याने तुम्हाला काय सांगितलं, कारण ते नंतर ॲड वगैरे करत राहतात काही पण गोष्टी. सो स्कॅम होतो. तर आता विषय असा आला की तुम्ही जर ऑनलाईन तिकीट किंवा वॉक इन तिकीट घेतलं असतं तर ते 700 बातला पडलं असतं, पण हा आम्हाला 600 बातने देतो गुड डिस्काउंट विथ पिकअप अँड ड्रॉप. कमाल कमाल. म्हणजे तुम्ही जर फर्स्ट टाइम बघताय ना तर स्किप नका करू. टायगरला एक टाइमला स्किप करा, पण डॉल्फिन शो कुठं पण बघा, पण बघा नक्की. एक नंबर. पटायामध्ये आले तर इथं नक्की बघा. एक नंबर. 50 मिनिटाचा शो होता, पैसा वसूल. वन वर्ड मध्ये सांगा, वन वर्ड मध्ये. अरे काय शब्द नाही Fantastic. हा? Fantastic. म्हणजे विचार नाही करू शकत. जबरदस्त, खतरनाक एकदम. खतरनाक ना खरंच. म्हणजे वर्थ झालं पटायला, वर्थ झालं. टायगर स्किप पण ॲक्वेरियम 100%. नाही तर आज मीच झालं असतं आपलं. त्याचे टायमिंग वगैरे वेबसाईटला बघून घ्या आणि काठी उरायली होय खरं. एजंट कडून जर बुक करता आलं तर बघा, कारण डिस्काउंट भेटतो, ग्रुप डिस्काउंट. ट्रेन केलं रे त्यांना, मजा आली. ते प्रॉपर तेवढंच फिरायचे अर्धा राऊंड बरोबर. आणि भाई बीच साईडला जेवढ्या पण सिटीज असतात ना कमाल असतात. म्हणजे जेव्हा सनसेट होतो, हा बडी कॅट दिस. We got nowhere to be, just a slow dance with the summer heat. The world outside can't wait a few, 'cause right now we got nothing else to do. एका स्पॉटला आलो आहे, खूप सुंदर असा सनसेट दिसतो आणि सिटी व्ह्यू पण दिसतो. आणि इकडे सनसेट होत होता. कसा आहे पता व्ह्यू पॉईंट? नाही रे, परत येतील ते. हा येतील की नाही? शिट्टी मारली जात नाही ते कुठे. सगळे प्राण्यांना ट्रेन करून ठेवलेले. हा एक सिटी व्ह्यू पॉइंट आहे. You just laugh, let it fall where it lies.